हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्कॉलरलीमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे समग्र शिक्षा अंतर्गत संकलित मूल्यमापन 2 शैक्षणिक वर्ष 2025-26 इयत्ता 8वी विषय मराठी. पाहूया नमुना उत्तरपत्रिका. या ठिकाणी तोंडी चाचणीसाठी प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 आपल्याला दिलेले आहे. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 मध्ये एक परिच्छेद दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 मध्ये कविता आणि त्यावर आधारित प्रश्न. कविता आणि परिच्छेद दोन्हीचंही वाचन आधी करून मग प्रश्नांची उत्तरं सांगायची तोंडी चाचणीसाठी. वळूयात लेखी चाचणीकडे. या ठिकाणी लेखी चाचणीमध्ये एक परिच्छेद आपल्याला दिलेला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असणाऱ्या फुलपाखरे या पाठातला हा परिच्छेद आहे. त्यामध्ये एका मोठ्या स्टेशनवर गाडी थांबली, इथून हा परिच्छेद सुरू होतो आणि बहुढंगी फुलपाखरे उडत होती, मकरंद आस्वाद घेत होती, असं शेवटचं वाक्य आपल्याला दिसतं. प्रश्न पाहूया. प्रश्न अ, लेखकाला नेहमी कशाचे आश्चर्य वाटते ते लिही. या ठिकाणी परिच्छेदामध्ये आपल्याला दिसेल लेखकाला राठ दांड्याच्या आणि वृक्ष पानांच्या झेनियाला इतकी सुंदर फुले कशी येतात याचे नेहमी आश्चर्य वाटते. परिच्छेदामध्ये कोवळ्या देठाला कोणता शब्द आला आहे ते लिही. उत्तर आहे दीक्षा हा शब्द कोवळ्या देठासाठी आलेला आहे. प्रश्न ई, पारिजातकाप्रमाणे नाजूक असणाऱ्या कोणत्याही 2 फुलांची नावे लिही. या ठिकाणी आपल्याला नाजूक फुलांची नावं देता येतील ती म्हणजे जाई जुई आहे आणि अबोलीचं फूल सुद्धा नाजूक असतं. परिच्छेदाच्या आधारे पुढचा प्रश्न, निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात याविषयी तुझे मत लिही. इथे आपल्याला हा मुक्तोत्तरी प्रश्न दिसतो. परिच्छेदाच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे. परिच्छेदामध्ये जे वर्णन केले त्याप्रमाणे आपल्याला उत्तर लिहायचे आहे. निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात. आपले मन कितीही उदास असले, दुःखी असले तरी निसर्गातील सुंदर दृश्ये पाहून मन आपोआप प्रसन्न होते, उदासीनता निघून जाते, असं आपण याचं उत्तर लिहू शकतो. प्रश्न चौथा आहे, खालील चित्राचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. या ठिकाणी एक चित्र आपल्याला दिसते आणि चित्रामध्ये असणारा मुलगा हा रस्त्याने आपल्या सायकलवर चाललेला आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर झाडी दिसते. पायवाट आपण म्हणूया, त्या पायवाटेवरून तो चाललेला आहे. प्रश्न पहा, चित्रातील दिशादर्शक पाटीवर कोणता संदेश लिहिला आहे ते लिही. त्या ठिकाणी पाटीवर आपल्याला इथे हा संदेश दिसतो, तो म्हणजे निसर्ग वाचवा, म्हणून त्याचं उत्तर असणार आहे निसर्ग वाचवा. पुढचा प्रश्न, निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी 2 उपाय लिही. त्या ठिकाणी एक उपाय आपण सांगू शकतो, झाडे लावा, झाडे जगवा, भरपूर झाडं लावली पाहिजेत. दुसरा उपाय आहे वृक्षतोड थांबवली पाहिजे आणि तिसरा आहे प्रदूषणाला आळा घातला पाहिजे, म्हणजे प्रदूषण कमीत कमी होईल असे उपाय आपण केले पाहिजे. पुढचा प्रश्न, सायकल चालविण्याचे 2 फायदे लिही. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत, त्यातले जर आपल्याला सांगायचे असतील तर एक पहिला फायदा आपण सांगू शकतो, सर्वांगाला व्यायाम मिळतो. सायकल चालवण्याने खरोखर छान व्यायाम होतो. आपल्या फुफ्फुसाला व्यायाम होतो. त्यानंतर संपूर्ण शरीर जे आहे ते ताजंतवानं होतं. दुसरा एक फायदा आपल्याला सांगता येईल की सायकल चालवण्यामुळे कोणतंही प्रदूषण होत नाही. निसर्गाला आपण काय करतो, निसर्गाचं संवर्धन करण्याला एक प्रकारे मदत करतो, प्रदूषण होत नाही आणि सर्वांना परवडण्यासारखं आहे सायकल वापरणं. हे सायकल ह्या माफक दरात येतात आणि त्यांचं खास कुठली व्यवस्था आपल्याला ठेवावी लागत नाही. पुढचा प्रश्न, चित्रातील मुलाच्या चेहऱ्यावर कोणता भाव आहे ते लिही. आपण जर पाहिलं तर मुलगा जो आहे तो अतिशय आनंदी दिसतोय, म्हणजेच आपलं उत्तर असायला हवं मुलाच्या चेहऱ्यावर आनंदी भाव दिसत आहे. प्रश्न 5वा, खाली दिलेल्या सूचनानुसार कृती कर. खालील काव्यपंक्तींचा अर्थ लिही. एक कवितेची ओळ आपल्याला दिली आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. कवितेचा अर्थ जर लिहायचा म्हटलं तर आपण सांगू शकतो, कवी देवाला विनवतात, मला लहानपण दे. जसा मुंगीला साखरेचा कण सुद्धा पुरेसा वाटतो, तसेच लहान माणूस किंवा लहान मूल हे अगदी थोड्या गोष्टींमध्ये सुद्धा समाधान मानते, म्हणून कवी म्हणतात की मला ते समाधान दे.
प्रश्न पुढचा आहे, खालील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण कर. वाक्य आहे, अमितचे घर शाळेपासून जवळ आहे. अधोरेखित शब्द आहे जवळ, त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो दूर. आपल्याला तो शब्द लिहून वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे असं वाक्य लिहायचं आहे. आपण लिहू शकतो, अमितचे घर शाळेपासून दूर नाही, म्हणजेच शाळेपासून जवळ आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न ई, खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग कर. वाक्प्रचार आहे, अवाक होणे. अवाक होण्याचा अर्थ होतो आश्चर्यचकित होणे. राजूचे वक्तृत्व पाहून सर्वजण अवाक झाले. खालील शब्दात लपलेली वृक्षांची नावे लिही. सारंग. सारंग या शब्दामध्ये असणारं वृक्षाचं नाव आपण लिहू शकतो साग. आणि आवड या शब्दामध्ये असणारं वृक्षाचं नाव आहे वड किंवा वड. प्रश्न 6, खालील कविता वाच आणि त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. पाठ्यपुस्तकामधली ही कविता, बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो, इथपासून सुरुवात होते आणि भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. आळाशी ही कविता. त्या कवितेवर आधारित प्रश्न आपण बघूया. वरील कवितेत कोणाविषयी वर्णन आले आहे? बा या शब्दाचा अर्थ वडील असा होतो. तर वडिलांविषयी मुख्यतः ही कविता शेतकरी बापाविषयी आहे. शेती करणे हा ज्याचा व्यवसाय आहे अशा वडिलांचे कष्ट पाहून त्यांच्यावर आधारित ही कविता लिहिलेली आहे. म्हणून आपण शेतकऱ्याविषयी किंवा शेतकरी बापाविषयी ही कविता आहे असं म्हणू शकतो. कवितेत पान्हा हा शब्द कोणत्या अर्थाने आला आहे? पान्हा याचा अर्थ पाऊस असा या कवितेमध्ये होतो. खाली दिलेल्या अर्थांच्या कवितेतील काव्यपंक्ती लिही. आकाशात ढग दाटून येतात, पावसामुळे कोरडी जमीन भिजते, मातीचा चिखल होतो. या अर्थाची कवितेतली ओळ आहे, नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया. दुसरं आहे, शेतकऱ्याच्या जीवनातील समस्यांची सोडवणूक होते. त्या अर्थाची ओळ, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया. याप्रमाणे आपण लिहू शकतो. पुढचा प्रश्न, केव्हा ते लिही. पाखरांचा थवा येतो. केव्हा येतो? तर पाखरांचा थवा शिवारी पीक पाहून येतो. तान्हा रडत उठतो, बापाने आरोळी मारता तान्हा रडत उठतो. आता खालील घटनेचा परिणाम लिही असं म्हटले. घटना आहे, बाप रक्त होऊन पाटातून वाहतो. त्याचा परिणाम असा होतो, ताटाला कणीस लागते किंवा कणसामध्ये दाणे भरतात. पुढचा प्रश्न 7, माझा देश या विषयावर खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 8 ते 10 ओळीत निबंध लिही. मुद्दे आहेत, देशाबद्दल अभिमान आणि प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारी, विविधता व एकता, संस्कृती आणि परंपरा, गौरवशाली इतिहास, भारत देशाचे वेगळेपण. या सर्व मुद्द्यांचा उपयोग करून आपल्याला निबंध लिहायचा आहे माझा देश या विषयावर. भारत माझा देश आहे आणि मला याचा खरोखर खूप अभिमान वाटतो. आपल्या या देशावर सर्वांचेच प्रेम असले पाहिजे. आपल्या देशाप्रती असणारे आपले कर्तव्य सर्वांनी बजावले पाहिजे. जगामध्ये भारत हा एकमेव असा देश आहे जिथे विविधता असून देखील एकता आहे. विविध राज्ये, विविध परंपरा, संस्कृती, विविध पेहराव, बोली, तरी देखील प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे राष्ट्रभक्ती. याला कारण आहे आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्याचा इतिहास. विविधतेत असणारी एकता हेच खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे वेगळेपण आहे. पुढचा प्रश्न, ओघ तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला शब्दकोश पाहण्याचा क्रम दिलेला आहे आणि तो क्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे. स्थूल वाचनामध्ये असणारं शब्दकोश वाचन यावर आधारित हा ओघ तक्ता आलेला आहे. पाहूयात बरोबर उत्तर. शब्दकोश पाहण्याचा क्रम, त्यामध्ये पहिला आहे एखादा शब्द ठरव. दुसरं शब्दकोश बघ, आकार विल्हे क्रम समजून घे, अर्थ शोध, शब्दांच्या विविध अर्थछटा लक्षात घेणे आणि मग एका शब्दाचे विविध अर्थ समजून घे. याप्रमाणे आपल्याला हा ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे. प्रश्न 9, पाठ्यपुस्तकातील QR कोड वापरण्याबाबत 2 मित्रांमधील संवाद लिही. या ठिकाणी 2 मित्र जय आणि अजय यांच्यातला संवाद आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहा, जय, अरे अजय, तू आपले पुस्तक पाहिलेस का? हो, पण का रे, काय वेगळं आहे का त्यात? अरे वेगळं तर आहे, पण तू हा कोड बघ ना.
अरे हा तर प्रत्येक पाठाच्या नंतर दिसतो. हो ना, त्याचा काय बरं उपयोग असेल? अरे जय, हा कोड आपण स्कॅन करायचा आणि मग अरे हा QR कोड स्कॅन केल्यावर आपल्याला पाठाशी संबंधित विविध गोष्टी जसे व्हिडिओ किंवा इतर गोष्टी आपल्याला पाहता येतात आणि तो पाठ समजण्यास शिकण्यास मदत होते. जय, अरे वा, छानच आहे. चल आपण पाहूया मग हा कोड. याप्रमाणे आपण हे संवाद लेखन पूर्ण करू शकतो. प्रश्न 10वा, खाली दिलेली अपूर्ण कथा पूर्ण करून लिही आणि कथेला योग्य शीर्षक दे. इथे अमोल नावाच्या 9वीत शिकणाऱ्या एका मुलाची एक कथा आपल्याला दिसते. निरोगी शरीरातच निरोगी मन असते. व्यायामावर किंवा व्यायामाचं महत्त्व सांगणारी ही कथा आपल्याला पूर्ण करायची आहे. पहा, अमोल 9वीत शिकणारा मुलगा होता. तो खूप हुशार होता पण फार आळशी. शाळेतून आल्यावर तो थेट मोबाईलवर गेम खेळायचा किंवा TV पाहायचा. बाहेर खेळणं, धावणं, व्यायाम या सगळ्यांपासून तो लांब राहायचा. त्यामुळे तो लवकर थकायचा आणि वारंवार आजारी पडायचा. एक दिवस शाळेतील क्रीडा शिक्षकांनी सांगितले, निरोगी शरीरातच निरोगी मन असते. हे वाक्य अमोलच्या मनात बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ठरवले की तो रोज 20 मिनिटे व्यायाम करेल. पहिल्या दिवशी त्याला खूप दम लागला, पाय दुखायला लागले आणि तो विचार करू लागला. इथपासून आपल्याला कथा पूर्ण करायची आहे. तो विचार करू लागला की व्यायाम केल्यानंतर एवढा त्रास होत असेल तर कशाला करायचा व्यायाम. आणि लगेच त्याला त्याच्या क्रीडा शिक्षकांचे शब्द आठवले, निरोगी शरीरातच निरोगी मन असते. मग काय, अमोल पुन्हा जिद्दीने व्यायाम करू लागला. हळूहळू त्याला पहिल्यापेक्षा अधिक चांगले वाटू लागले. मग तो दररोज न चुकता व्यायाम करू लागला. पाहता पाहता त्याच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होऊ लागल्या. थकवा कमी होऊन त्याला ताजेतवाने वाटू लागले. व्यायामामुळे अमोलचे आरोग्य छान सुधारले. व्यायामाचे महत्त्व किंवा निरोगी शरीरात निरोगी मन किंवा निरोगी शरीरातच निरोगी मन असते असेही आपण शीर्षक याला देऊ शकतो. प्रश्न 11वा, दिलेल्या सूचनानुसार कृती सोडव. खालील उदाहरणातील अलंकार ओळख आणि लिही. उदाहरण आहे, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परी या समहा. हे उदाहरण किंवा यातील अलंकार जो आहे तो असणार आहे यमक अलंकार. बहु हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे आणि त्यातून यमक साधलेला आहे म्हणून यमक अलंकार. दुसरा, खाली दिलेल्या विग्रहांची संधी कर. विग्रह दिलेला आहे त्याची संधी आपल्याला करायची आहे. पहिला आहे नदी अधिक आत, नदीत असा शब्द तयार होतो. घर अधिक दीर्घ ई, घरी असा शब्द तयार होतो. खालील तक्ता पूर्ण कर. या ठिकाणी समासावर आधारित हा प्रश्न आहे. सामासिक शब्द दिलेला आहे आणि त्याचा विग्रह पुढे दिलेला आहे. आई वडील या शब्दाचा विग्रह होईल आई आणि वडील आणि विग्रह दिलाय प्रत्येक जागी, त्यापासून सामासिक शब्द तयार होईल जागो जागी. पुढचा प्रश्न ई, खालीलपैकी एका शब्दाचे लघु गुरु क्रम पाडून गण ओळख. इथे 3 शब्द आपल्याला दिलेत. त्या 3 शब्दांपैकी कुठलाही एक शब्द त्यांनी घ्या असं म्हणलंय. बघूयात आपण प्रत्येकाचं लघु गुरुक्रम आणि गण कसा ओळखायचा. पहिला शब्द पसारा असा शब्द आहे. या ठिकाणी लघु आणि गुरु जे आहेत त्यांचा क्रम आपल्याला कळायला पाहिजे. ज्या वेळेला दिलेलं अक्षर हे ह्रस्व असेल त्यावेळेला आपल्याला त्याला लघुक्रम द्यायचा आहे आणि ज्या वेळेला ते अक्षर दीर्घ असेल त्यावेळेला त्याला आपल्याला गुरुक्रम द्यायचा. प सारा या ठिकाणी प आहे ह्रस्व म्हणून लघु, सा रा दोन्ही दीर्घ आहेत म्हणून दोन्ही गुरु. लघु गुरु गुरु यावरून गण तयार होतो य गण. दुसरा शब्द आहे मदत. 3ही शब्द ह्रस्व आहे. लघु 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 3 लघु म्हणजेच न गण. तिसरा शब्द आहे काकडी. का कडी. पहिला दीर्घ, दुसरा ह्रस्व, तिसरा दीर्घ. दीर्घ ह्रस्व दीर्घ म्हणजेच गुरु लघु गुरु, तो आहे र गण. याप्रमाणे आपण लघु गुरुक्रम पाडू शकतो. शेवटचा प्रश्न, खालील विरामचिन्हे ओळख आणि नावे लिही. पहिलं विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह आणि दुसरं विरामचिन्ह जे आपल्याला दिसतंय त्याला आपण व्याकरणाच्या भाषेमध्ये एकेरी अवतरण चिन्ह असे म्हणतो.